ज्ञानोबारायांना अशी कोणती गोष्ट नाहीच आहे की त्यांनी जीवनात असं काहीतरी मागावं. मग या गोष्टीच्या पाठीमागं नेमका काय असं काय आहे की ज्ञानोबारायांना असं काय वाटलं असेल की त्याच्यामुळे ज्ञानोबारायांनी एक वेगळ्या काही नवोव्याची अशी रचना केली ज्ञानेश्वरीच्या शेवटी. आणि ते पसायदान जे आहे ते सद्गुरुनाथांच्या समोर उपस्थित केलेलं आहे. ज्ञानोबारायांचं जर आपण सामर्थ्य बघितलं तर ते सामर्थ्य एवढं होतं ज्ञानोबारायांचं की नुसतं ती असं नाही की एखादा जीव आहे त्याच्यावर सामर्थ्य आहे, तर जी अचल वस्तू आहे, जी चेतन नाही, जी जड वस्तू आहे त्याच्यावर सुद्धा ज्ञानोबाराय आपली सत्ता गाजवू शकत होते. आणि प्राप्त असं करायचं काही नव्हतंच. दोन्ही गोष्टी नाही, जे पाहिजे ते स्वसामर्थ्यात मिळवण्याची शक्ती असताना सुद्धा ज्ञानोबाराय जर असं करतायत. ज्ञानोबारायांची जर आपण ख्याती बघितली तर ज्ञानोबारायांची ख्याती अनेक साधू संतांनी वर्णन केली. नामदेव महाराज ज्ञानोबारायांची ख्याती वर्णन करतात.
तर ज्ञानोबारायांचं जे सामर्थ्य आहे हा सांगणारा हा अभंग आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. सगळ्यात सुरुवातीला जे आपण दुसऱ्या चरणाचा अगोदर विचार करू की जडावर जसे मी तुम्हाला सत्ता सांगितली तसं ज्ञानोबारायांची सत्ता बघा की ज्यावेळेस चांगदेव महाराज चालून आलेले आहेत आणि चालून आल्यानंतर चांगदेव महाराजांना आता आपल्याला भेटायला जायचं आहे, तर त्यावेळेस त्या भिंतीलाच ते म्हटले, भिंती चल. असं जर एखाद्या आपल्या तुमच्या आमच्यासारख्याने जर कधी म्हटलं एखाद्या भिंतीला की भिंत चल, तर कदाचित आपल्याला भिंतच म्हणू शकते चल काहीतरी उगाच. असं कुठं असतं का चल म्हणल्यावर चल. पण ज्ञानोबारायांचं हे सामर्थ्य आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की ज्ञानोबारायांची तुम्ही शक्तीचा विचार करा की दगडा मातीच्या भिंतीला जर सांगितलं चल, तर ती जसं एखादी गाडी चालावी तशी ती त्यांना घेऊन चाललेली आहे. आणि मग त्याच्यानंतर थोडासा कमी सामर्थ्य, म्हणजे त्या तुलनात्मक जर आपण विचार केला तर दगडा मातीवर जरा जास्त अवघड आहे. कदाचित ट्रेन केला तर रेडा आजही बोलणार नाही पण एखादी कृती करू शकतो कदाचित, पण त्या रेड्याकडून मुखातून बोलून घेतलं. ही जी आहे ख्याती ही त्या मानाने आपल्याला थोडी कमी लेखावी लागेल. त्याच्यात असं नाही सांगता येत की रेडाही बोलवणं काही एवढं सोपी गोष्ट नाही, पण ते रेडाही बोलवत आहेत म्हणजे तशी ख्याती त्यांची. असे असणारे ज्ञानोबा आहे म्हणजे ज्यांना काही गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून जर ते शक्य करतायत, आपल्या सामर्थ्यावर जर ते शक्य करतात, त्यांना जसं वाटलं तसं जर ते करू शकतात, तर मग आता जी काही त्यांची अपेक्षा आहे ती अपेक्षा त्यांना सद्गुरुनाथांकडे मागण्याची आवश्यकता काय, सामर्थ्य आहे तसं स्वसामर्थ्यावर ते करू शकतात. पण बघा स्वसामर्थ्यावर जरी ते करू शकत असले, या सगळ्या गोष्टी जरी करू शकत असले, तरी श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सद्गुरुनाथांवर नेमकी श्रद्धा कशी पाहिजे. आपण सुरुवातीपासून जे शेवटपर्यंत जे सगळं काही बघत आलेलो आहे, ज्ञानोबारायांचं हे जे जीवन आहे हे सद्गुरूला समर्पित असं जीवन आहे. जसं सद्गुरू सांगतील तसं. समाधीचा जेव्हा प्रसंग आहे त्या समाधीच्या प्रसंगावेळेस निवृत्तीनाथ महाराजांनी जेव्हा ज्ञानोबारायांचा हात पकडून निघालेत पुढे, तर कधीच प्रवृत्ती मार्गावर न येणारे निवृत्तीनाथ महाराज त्या दिवशी प्रवृत्तीवर आले आणि सांगायला लागले की माझा एकही शब्द म्हणे ह्यांनी कधी डावलला नाही. आणि असे कृपा प्राप्त असणारे शिष्य आणि त्या कृपा प्राप्त असणाऱ्या शिष्यांकडून ही जी मागणी आहे ह्याच्या दोन अंगाने आपल्याला विचार करता येतो. एक तर सगळ्यात अगोदर तुम्हाला आम्हाला शिकवतात की सद्गुरुनाथांवर नेमकी श्रद्धा कशी पाहिजे. प्रत्येक तुम्ही कितीतरी त्यांच्या रचना बघा, त्यांचा जो भाव आहे तो असा आहे की श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी म्हणण्यात बाकी त्यांना तुच्छ लेखणं असं त्यांचा भाव नाही आहे. पण जिथं ते मला प्राप्त झाले, त्यांनी माझा अंगीकार केला, त्यांनी माझा स्वीकार केला, मग जग मला काही म्हणू, जगाविषयी काही घेणं देणं नाही, तशातला भाव हा आहे. आणि त्यांच्या आज्ञेवरून झालेली ही ग्रंथ संपदा आणि आता ती सुपूर्त करताना आता तो सगळा काही आहे तो समर्पण झालेला विषय आहे. जवळजवळ पूर्ण अध्याय सांगून झालेले आहेत आणि त्यांच्या आज्ञेवरून झालेला हा ग्रंथ, त्या ग्रंथाच्या समाप्तीला मागितलेलं हे पसायदान, या पसायदानाचं दुसऱ्या अंगानं असं एक विचार करता येतो की काही जे लढीवाळ शिष्य असतात ते असे हक्कानं काही गोष्ट मागून पण घेतात की हे तुम्ही मला आता द्या. द्या मागण्याच्या पाठीमागचा भाव असा आहे की त्यांच्याकरता सद्गुरुनाथ प्रसन्नच आहेत. पहिलेच त्यांची जी कामगिरी आहे त्याच्यावर प्रसन्नच आहे. पण तसं जरी असलं तरी प्रसाद ही जी गोष्ट आहे ना, पसायदानचा जर आपण थोडा विचार केला अर्थाच्या दृष्टिकोनातनं, तर पसाय म्हणजे प्रसाद आणि दान म्हणजे प्रसादाचं असलेलं दान ते सद्गुरुनाथांकडून मागून घेत आहे. पण केव्हा आता म्हणण्याच्या पाठीमागचं असं की जे कार्य तुम्ही माझ्याकडे सोपवलं होतं ती ग्रंथ समाप्ती, आता ग्रंथ समाप्तीनंतर आता जे तुम्ही मला सांगितलं होतं की एवढा मोठा गीता ग्रंथ जो आहे तो आपल्या मराठी भाषेत तुम्ही अनुवाद करायचा आहे, त्या मराठी भाषेतलं ते जे काही आहे ते सगळ्यांच्या करता
ते सगळं खुलं केलेलं जे आहे ते सगळं संपून झाल्यानंतर आता तुम्ही मला हे द्या. आता विश्वात्मके देव. आणि ह्या आता म्हणण्याच्या पाठीमागचा एक तिसरा भाव जो मी तुम्हाला सांगितला की आता तुम्ही सांगितलं तसं मी केलं ना, तर आता तरी द्या. या दोन्ही तिन्ही गोष्टीच्या अनुषंगानं आपल्याला त्याचा विचार करता येतो. पण ज्ञानोबारायांचं जे बोलणं आहे ना, ते सद्गुरुनाथांकरता थोडं असं विशेषच प्रकारचं असतं. ते प्रत्येक वेळेस जसे जसे आपलं काम असेल तसं तसं बोलतात बरं, तशी तशी समोरच्यांना उपमा देतात. तसं तसं सद्गुरुनाथांचं वेगवेगळ्या शब्दातून आपण हे करतो. स्तवन जर आपण बघितलं कितीतरी वेळा, आता नुकताच झालेला अध्याय म्हणून सांगतो, तुमच्या सगळ्यांचा आमच्या मुखोद्गत असणारी ओवी असेल. जर मी म्हणलो तर कदाचित ह्याच्यातला 80% 90% वर्ग म्हणू लागेल. आपण जर बघितलं 16 अध्यायाला, आता हृदय हे आपुले चौफाडून या भले बैसौ पागुले. बघा मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं, हे जो आता शब्द आहे ह्याच्याकरता आपण आता ती ओवी निवडण्याचं कारण ते की आता हृदय हे आपुले, म्हणजे मागचं जे काय आहे तेवढं सगळं सांगून झाल्यानंतर आता हृदय शुद्धी करून, त्या आता करता आपण कितीतरी दिवस बाबांच्या मुखातून ती गोष्ट ऐकली होती. या ओवीचं बाबांनी एक प्रकारचं असं माधुर्य लावलं होतं की कधी कधी असं वाटायचं की बाबा आता दुसरी ओवी नकोच. आता